रिव्हर्स होऊन दोन्ही चेंडू निर्धाव आपल्याला बॉलर कोण आहे फुलटॉस चेंडू मारायचा होता गॅप मधून पण बघू दोन भर पडेल का एक नाही पण रिक्स घेणार नाही गणेश कारण त्याला रिक्स घ्यायची नाही 5 ओव्हरचा सामना आहे श्री गणेश झालेला आहे एकरेनी ठाणेकर सिवके संघाचा फुलटॉस चेंडू मला वाटतं चौकारच्या दिशेने मार्गस्थ चौकार पहिला चौकार गणेशच्या माध्यमातून धावसंख्या 4 नि भर धावसंख्या झाली 5 भरत ठीक आहे आता भरत गाजतोय गणेश पण गाजलेला आणि भरत पण आता गाजतोय बरोबर आहे गणेशच्या पावलावर पाऊल त्याला ठेवायचंय भरतला बॉल आणायला कुठे गेलं नाही का बॉल गेला नाही इथे खासियत आहे बॉल जात नाही खासियत आहे बॉल नाही धावसंख्या झाली 5 4 बॉल झाले तर फक्त पॉवर प्लेचं षटक आहे धावसंख्या 5 झाली आहे अजून 2 बॉल बाकी आहेत या षटकातले निर्धाव चेंडू पुन्हा एकदा शेवटचा बॉल पहिल्या षटकात ना धावसंख्या फक्त 5 बॉल मध्ये धावसंख्या आली 5 बॉल टू बॉल रन चाललेत त्याचा नंबर असेल ना त्याचा माईक खराब आहे सारखं धरायला लागतं यार अशा तऱ्हेने पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5 विकेट नन पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आकाशने चांगली गोलंदाजी केली फक्त एक चौकारच्या माध्यमातून त्यांनी 4 रन दिले आणि नंतर एक भंडी आली होती अशा तऱ्हेने धावसंख्या दिली टोटल झाली 5 विकेट नन बॉलर नेम काय कामिन बॉलर कामिन आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक आणि दुसरं षटक घेऊन येत आहे कामिन पहिलं षटक जर आपण जर लेखाजोखा बघितला पहिल्या षटकाचा आकाशच्या माध्यमातून धावसंख्या फक्त त्यांनी 5च दिलेली आहे विकेट त्याला घेता नाही आलं पण ठीक आहे रन फक्त त्यांनी 5च दिल्या चांगली गोलंदाजी केली आकाशने आपल्या संघासाठी तो म्हणजे मॅरेथॉन सुपरस्टार या संघाचा आकाश गणेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला भरत महेश 3 6 ला लगातार 3 6 ला महेश देशमुख यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येईल याची नोंद घ्यावी बॅट्समनने ओव्हरला जरी 6 मारले ओव्हरला जरी 3 6 जरी झाले तरी 500 रुपये त्या बॅट्समनला देण्यात येईल याची नोंद घ्यावी हवे तर चेंडू बघू काय होत आहे एकने समाधान मानावं लागेल दुसरा एक रन आला का पहिला चेंडू होता तो निर्धाव होता आणि दुसरा आता एक रनाची भर पडली ती म्हणजे धावून त्यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे खरंच चेंडू चांगला खोदून काढला त्यांनी चौकारच्या दिशेने जाईल का आपल्याला माहिती पडेल पण दोन्ही तर नक्कीच भर पडेल भरतच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली 8 बॉल झाले 3 शेवटचे 3 बॉल
हवेत चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न नक्कीच राहील पण कॅच नाही. 2 रनाची तर नक्कीच इथं पूर्ण होईल. चांगला थ्रो केलेला आहे तिथे खरंच. अशा तऱ्हेने धावसंख्येत 2 भर पडली. धावसंख्या जर आपण बघतोय तर धावसंख्या फक्त 10 झाली. बॉल टू बॉल रनाला आले त्याची नोंद घ्या. 4 बॉल झाले आहेत. विकेट नन. हवेत बॉलर दोघांचं तिथं कम्युनिकेशनच नाहीये. कम्युनिकेशन गॅप आपल्याला तिथे पाहायला मिळाली. विकेट किपर धावला होता आणि बॉलर पण धावला होता पण ठीक आहे दोघांचं कम्युनिकेशन नाही झाली. अनेक जीवदान भरतला मिळालेलं आहे. त्या संधीचं सोनं करा भरत तुम्ही. धावसंख्या झाली 11. शेवटचा बॉल. बॉल टू बॉल रन चालले आहेत याची पण नोंद घ्या दोन्ही बॅट्समननी. चांगला धावेत चेंडू. कॅच राहील का बघू. कॅच. तोच बॉलर वाटतो. अक्षयने कॅच घेतली. अक्षय खरंच चांगला उत्कृष्ट षटकार असता पण अक्षयच्या माध्यमातून कॅच भेटली आणि पहिलीच विकेट. घनची खूप मोठा झटका. एक दुःखाचा माहोल त्यांच्या बघा डगआउट मध्ये दिसतोय कारण गणेश हा पावलीमध्ये तंबूमध्ये परततोय. 2 ओव्हर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 10. बॅट्समन अक्षय. धावसंख्या 11 झाली. सॉरी तेच बोलतो 11 झाले तुम्ही 10 बोलले. कारण 1 रन काढला ना धावून. यांच्या पण टी शर्ट बस सगळ्यांकडे सेम आहेत बघ खरंच. बॉलर नेम काय. मंगेश. कॅचेस विन द मॅचेस. हा याचा आपण सत्कार करू. हे चला बरोबर. मला वाटतं तो ज्याने झेल सोडली त्याचं नाव आकाश आहे. एम आय राईट. आकाश नाव आहे ना त्याचं. बरोबर. थोडस हवेत नका राहू. समोरच्याला तुम्ही कमी नका समजू कारण हा गेम आहे. कधीही टांगा पलटी होईल आणि गोटे फरार होतील. दोन्ही बॅट्समॅनला विनंती करतो आम्हाला चौकार आणि षटकारची आतिषबाजी बघायची. आतापर्यंत एकच चौकार आम्हाला ह्या इनिंग मध्ये बघायला मिळालेला आहे. धावसंख्या जर बघितलं आपण ती म्हणजे फक्त 14. बॉल टू बॉल रन चालले आहेत. धावसंख्येत 2 भर. 22 आहे. 22 आहेत. धावसंख्या झाली 16. 3 बॉल झाले त्या षटकातले. तिसरे षटक मार्गस्थ आहे. बॉलर नेम आहे मंगेश. फाटतो ना आवाज फाटतो ना. माईक आहे ना. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 भर पडेल आणि चांगला 1-1 रनांनी वंडीचं चाललंय धावसंख्या. त्यांना माहिती आहे की बाबा हे बॅट्समन जर राहिले तर नक्कीच धावांचा डोंगर पडेल. पण जर आपण स्कोअरबोर्ड जर बघितला तर धावसंख्या फक्त 17 झालेली आहे. आतापर्यंत धावसंख्या जर आपण प्रेडिक्ट केली असती तर कम से कम 40 धावसंख्या बोर्डवर पाहिजे होते पण
फटकेबाजी आपल्याला बघायलाच नाही मिळाली ठाणेकर सिविक या संघाकडून. वन डे आणि टुडीवरच ते समाधान मानत आहे. बघू आता 2 किंवा 1 नीच भर पडेल धावसंख्येला. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. बॉल टू बॉल. पहिल्या बॉल पासून मी सांगतो बॉल टू बॉल तुमचे रन चाललेत. फोर. भरतने चांगला समाचार घेतला. बॉलरचा शेवटच्या बॉलला मंगेशने चौकार दिलेला आणि अशा तऱ्हेने चौकार ऍड करून धावसंख्या जर आपण बघितली ती झाली म्हणजे 22. शेवटच्या अजून 2 ओव्हर बाकी आहेत. तर या 2 ओव्हरमध्ये म्हणजे 12 बॉलमध्ये कमीत कमी तुम्हाला 24 रन जर केले तर नक्कीच 46 ते 50 रनचा टार्गेट उभा राहील. आणि कुठेतरी चेस जर करताना मॅरेथॉन सुपरस्टार या संघाला कुठेतरी नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. बॉलर नेम प्लीज. कामिल. पुन्हा एकदा कामिल. आकाशला देण्याचा प्रयत्न होता पण आकाशला थांबवला आणि कामिलला परत ओव्हर दिली. सेकंड ओव्हर आहे कामिलची. धावसंख्या जर बघितलं तर 22 झाल्या. हवेत कॅच. नक्कीच चांगली कॅच झेलबाद घेतलेली आहे. विशाल कॅच पकडली तो म्हणजे विशाल. चांगली कॅच घेतली आपल्या संघासाठी. कामिल. कामिलसाठी ही पहिली विकेट आहे. त्याची वैयक्तिक पहिली विकेट असेल. खाता खोललं विकेटच्या माध्यमातून त्यांनी. ताकद जरा कमी पडली. तुझी ताकद कमी पडली तर ताकद जर थोडंसं अजून ताकद लावली असते तर नक्कीच तो षटकार गेला असता. ताकद कमी पडल्यामुळे बॉल हा बाउंड्री लाईनच्या दिशेने राहिला. कॅच होती. विकेट किपरच्या माध्यमातून कॅच आपल्याला बघायला मिळाली असते पण कॅच झाली नाही. सुटली कॅच. ड्रॉप झाली तिथे कॅच. आता पहिलीच विकेट आपल्याला राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असते. धावसंख्या झाली 23. हाताकडे लक्ष द्या. त्याच्या हाफ कटर होता. हाताकडे लक्ष द्या. हाफ कटर आहे की लेग कटर आहे. पंचांचा निर्णय. आऊट. बॅट्समननेच क्रीज सोडलेला म्हणजे पंचांना कुठल्या प्रकारचं कष्ट करावं लागले नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला चान्स द्या. बॅट्समन श्रीकांत खूप मोठं टाळ्यात असे त्याच्यासाठी वाचवत आहे. बरोबर आहे. संघाकडून तुला काही अपेक्षा आहेत श्रीकांत. तुमच्याकडून अपेक्षा आहेत संघाला म्हणून तुमच्याकडे ही मदार सोपवलेली आहे. ओव्हरचा जर विचार केला पहिली विकेट, दुसरा 1 रन, तिसरा डॉट आणि ही विकेट अशा तऱ्हेने 2 विकेट घेतल्या कामिनीने. खरंच या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी गेली आतापर्यंत आणि 1च रन दिला ओव्हरला. अजून शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
निर्धाव चेंडू. 23 झाला स्कोर. 23. थांबवला कुठेतरी स्कोर. कामिनच्या माध्यमातून स्कोर इथं थांबलेला आहे. डॉट. अभिनंदन कामिन, तुझा धावसंख्या फक्त एकच दिली, विकेट घेतला तू 2 आपल्या संघासाठी. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली बोर्डावर फक्त 23 झालेले, विकेट गेला 3. खूप मोठी स्ट्रॅटेजी आखत आहे श्रीकांत आणि राकेश की या ओव्हरमध्ये कमीत कमी 17 ते 18 रन आलेच पाहिजे, तर कुठेतरी चांगला स्कोर, चेजेबल स्कोर उभा राहील. बॉलर नाम काय? बॉलर नितीन. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 23 झाल्याची नोंद घ्यावी. बॉल टू बॉल रनच. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी तुम्हाला करावीच लागणार. राकेश बरोबर, आमच्या विनंतीला मान दिला. काय करणार, नशीब 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 नशीब. अक्षयने कॅच घेतली. खरंच अक्षय दुसरी कॅच घेतली मला वाटतं अक्षयने. चांगला आता गौरव, एक नावाजलेला बॅट्समन चाललाय मैदानात. बॅट्समन गौरव. चांगली सुरुवात नितीनने करून दिली आपल्या संघासाठी. पहिलीच विकेट राकेशच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये घेतली नितीनने. तर लेफ्ट हँड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन आपल्याला तिथे पाहायला मिळेल, कारण गौरव हा एक लेफ्ट हँड चांगला बॅट्समन आहे. अरे गौरव खरं साजेस, आपण बघू काय होतंय. गौरवने सिक्स मारलेलं आहे. जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतो, जल्लोष. तंबूमध्ये बघा, ठाणेकर सिविकच्या तंबूमध्ये आपल्याला खूप मोठा जल्लोष. या मॅच मधला पहिला सिक्स जो मारला असेल, या इनिंग मधला पहिला सिक्स जो मारला असेल तो म्हणजे गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. खरंच नावातच गौरव आहे. धावसंख्या आपण बघितली 29, थोडा फायदा राहील. गौरव असे 2-3 षटकार खेचून दे आणि धावसंख्या 40 ते 45 पर्यंत पोचून दे आपल्या संघाला. अजून तर 2 सिक्स मारले तर महेश गायकवाड यांच्याकडनं, महेश देशमुख सॉरी महेश देशमुख यांच्याकडनं 500 रुपये त्याला देण्यात दिला. बॉल चेक केलाय गौरवने, काहीतरी गडबड आहे. कुठला खेळाडू कधी चमकेल हे सांगता येत नाही आपल्याला. गौरवच्या माध्यमातून आपल्याला खरंच एक चांगला बॅट्समन मिळालेलाच आहे ठाणेकर सेविका संघाला. अजून पण 4 बॉल बाकी आहेत. चुणूक थोडी दाखवली आता एक षटकार मारून. आता दुसरी चुणूक तो दाखवेल गौरव लवकरात लवकर आपल्याला. निर्धाव चेंडू.
नितीनला समजलं, कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन ऑफ साईडला जेवढे तुम्ही बॉल ठेवणार तर तुम्ही मार नाही खाणार. गेला चौकार. गौरव धावसंख्या झाली 33. अजून पण 2 बॉल बाकी आहेत. वाईट बॉल. पंचांचा निर्णय, चांगला निर्णय आलेला आहे. धावसंख्येत 1 भर झाली. धावसंख्या झाली 34. धावसंख्येत 2 भर तर नक्कीच होईल. आपल्याला इथं बघायला मिळेल 2 धावसंख्या पूर्ण होईल की नाही, आणि पूर्ण केलेली आहे गौरवने. धावसंख्या झाली 36. शेवटचा बॉल, शेवट गोड व्हावा यासाठी केला होता टास. एक षटकाराची गरज गौरव. बघू आपल्याला. अरे आत्ताचे किती? आत्ताचे 3. आत्ताचे 3. चौथ्यांदा आउट झाला. त्याला पाणी द्या. श्रीकांतला पाणी द्या. श्रीकांतला पाणी द्या. टाळ्या वाजवा. गौरव आणि श्रीकांतसाठी जरा टाळ्या वाजवा. धावसंख्या जर आपण बघितली 39, म्हणजे जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. झाले 40 टू विन. हे 39 झाले. लास्टला किती धावले? 3 धावले ना. चौथ्याला होणारा सामना रायझिंग चॅम्पियन वर्सेस रायझिंग सुपरस्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस साठी या. रायझिंग चॅम्पियन वर्सेस रायझिंग सुपरस्टार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस साठी या. रायझिंग चॅम्पियन आला तो परत नाही. तुम्ही भारी खेळला पण मस्त. खरंच आहे तुमचा. मिलिंद कोण? मिलिंद नाही ठीक आहे. थोडासा एक बसला असता ना जाणार होता. तो खरंच जाणार होता. रुद्र प्रशांत याचं नाव का? प्रशांत का? टॉस घ्या. थांबा येतील. थांबा नाही आले अजून. आता टॉस जर चालू तर रायझिंग चॅम्पियन वर्सेस रायझिंग सुपरस्टार. एका दोघं आले. हे बघा दोघं आणि विचार त्यांना कोण बोलणार. काय घेतलं? हो ठीक आहे. ओके 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 ओके. रायझिंग चॅम्पियन आणि रायझिंग सुपरस्टार टॉस झालेला आहे. तर रायझिंग सुपरस्टार हा संघ टॉस विन झालेला आहे. बॉलिंग घेतली. ओके.
रोहित सावंत बसायला लागेल ना मला गेला राजिंग चॅम्पियन आणि राजिंग सुपरस्टार तुमचं प्लेअर इथे पाठवा. कोणत्या साईड येतो राजिंग चॅम्पियन ना कोणत्या साईड येतो म्हणजे राजिंग महाराष्ट्र साईडने ना ओके हां बरोबर. बालाचं नाव काय बालाचं नाव विलास विलास सामना चालू करा पंच जिंकण्यासाठी. मॅरेथॉन सुपर स्टार या संघाला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 40 धावांची गरज. समीकरण कुठंतरी अवघड नाहीये पण सोपं पण नाहीये कारण ठाणेकर या संघाचा जो बॉलर आहे विलास चांगली गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत. सामना चालू झालेला आहे. पहिलाच बॉल पहिल्या षटकातला. मी आधीच बोललो होतो की सामना अवघड पण नाहीये आणि सोपा पण नाहीये दोन्ही संघासाठी. 22 घेतलेलं आहे खातं खोललंय मॅरेथॉन सुपरस्टार संघाचं. एकने खातं खोललं. पवार यांनी जर 2 विकेट घेतल्या राहुल गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये त्याला देण्यात येईल. विलासने जर 2 विकेट घेतल्या तर महेश पवार यांच्याकडून त्याला 500 रुपये देण्यात येईल. आमचं लक्ष तिकडे असतं ना. चांगला समाचार कॅच घेतलेली आहे. चांगलीच कॅच घेतली खरंच. अजून एक विकेटची गरज विलासला. अजून एक विकेटची गरज. कॅच कोणी घेतली? साहिल साईराजने कॅच घेतली. चांगली कॅच घेतली आहे खरंच. जर आपण ते समीकरण बघितलं मी पुन्हा एकदा त्याचा रिपीट करतो की सामना हा सोपा पण नाही आणि अवघड पण नाही दोन्ही संघासाठी. कारण ज्या पद्धतीने वाटचाल चालली आहे विलास याची एक विकेट आपल्याला मिळवून दिली त्यांनी आपल्या संघासाठी. हवे चेंडू पुन्हा एकदा कॅचच आहे. ही कॅचच आहे. अरे लवली कॅच घेतली.
हॅट्रिक चान्स काय कॅच घेतली त्याचं नाव काय भरत का भरत माझं पण नाव भरत आहे कॅच होती कोणाची आणि घेतली कोणी चांगलीच कॅच घेतली भरतने 2 विकेट घेतले त्यांनी 500 रुपये देणार त्याला गुगल पे करणार नेक्स्ट इयर हॅट्रिक चान्स पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल आता आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक बघायला मिळेल हॅट्रिकला पण 500 असे 1000 रुपये त्याला देण्यात येतील हॅट्रिक जर घेतली तर त्याला 1000 रुपये देण्यात येतील विलासला विवेक वर आता विवेक जो स्ट्राईक लावतो विवेक बघू हॅट्रिकचा चान्स देतोय का विलासला सामना रंगात आलाय दोनच रन झालेत याची नोंद घ्यावी फक्त 2 रन झालेत बॉल झाले 4 हॅट्रिक पहिली हॅट्रिक आणि त्रिफळाची विलास जल्लोष 1000 रुपये लागू 1000 रुपये लागू विलासला बॉलिंग विलास खरंच विलास बॅट्समॅनला गंडवलं त्यांनी बॅट्समॅनला वाटलं की हा बॉल आउटस्विंग येईल पण इनस्विंग गेला आतमध्ये घुसला आणि लेग स्टंप त्यांनी उडवला त्रिफळाची अजूनही एक बॉल बाकी आहे 2च रन त्यांनी दिले आणि हॅट्रिकची खरं सुवर्ण अक्षराने त्याचं नाव लिहिलं जाईल पहिलीच हॅट्रिक सन्नी बिंदास भाऊ यांच्याकडनं 111 रुपये लागू झालेले विलासला म्हणजे नक्कीच 1111 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी त्यांना मिळालेलं आहे 4 एके त्यांना मिळालेले आहेत चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे धावसंख्या 2 ने भर झाली धावसंख्या झाली 4 अशा तऱ्हेने पहिलं षटक संतात विलासच्या माध्यमातून धावसंख्या फक्त त्यांनी 4 दिले विकेट घेतला 3 आपल्या संघासाठी समीकरण जर आपण बघतोय तर अजून पण जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज तर दुसरी षटक कोणाला देत आहे ते आपल्याला माहिती पडेल दुसरी षटक एक निर्णायक असणार आहे साईराजला ओव्हर देतात आता साईराज ज्याने कॅच घेतली होती चांगली आणि भरतने पण एक चांगली कॅच घेतली बॉलर आहे साईराज जसं विलासने बॉलिंग केली तुला पण बॉलिंग करायची आहे आणि आपल्यासाठी आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी तुझ्यासाठी तुला चांगला खेळ करायचा आहे जिंकण्यासाठी बघितलं समीकरणकडे जर मी स्कोरबोर्ड जर बघितला तर 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज प्रति ओव्हर जर बघतोय तर 9 धावांची गरज पंचांचा निर्णय नटआउट नरधाव चेंडू चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षक वर्गातून व्हाईट बॉल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय अवांतर धावांचं रूपांतर झालेलं आहे 1 धावामध्ये धावसंख्येत 1 ने भर पडली
निर्धाव चेंडू कडक पंच खरा चांगली पंचगिरी करताय आणि साईराज चांगली बॉलिंग करत आहे. विलासच्या पावलावर तो पाऊल ठेवत आहे. बॉल झालेत फक्त 2. आतापर्यंत धावसंख्या त्याच्या ओव्हरला त्यांनी खर्च केल्यात 1. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 5. जिंकण्यासाठी अजून पण 35 धावांची गरज 35 धावांची गरज आहे. पंचांचा निर्णय नॉट आउट नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायरशी कोणी वाद घालू नका. चांगली गोलंदाजी चालली आहे. थांबा जरा कॉल घेतात थांबा. नॉट आउट. पंचांचा निर्णय नॉट आउट. असाच कॉल घ्या असाच निर्णय द्या. घाई गडबडीत निर्णय देऊ नका. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर फक्त एकच धावसंख्या दिली वाईटच्या माध्यमातून साईराजने. धावसंख्या झाली फक्त 5. रिक्वायर्ड रन जर आपण बघितला तर प्रति ओव्हर त्यांना 10 रनाची गरज आहे. धावसंख्येत 2 भर झाली. धावसंख्या झाली 7. कुठेतरी राकेशने प्रयत्न करायला पाहिजे होते आपल्या संघासाठी आणि हीच वेळ असते आपल्याला जर मार्केटमध्ये यायचं असेल आणि चमकायचं असेल तर हीच वेळ असते. तुम्हाला संधीचं सोनं नाही करता आलं. चला विकेट. कॅच आहे का रनआउट आहे? कॅच आहे का रनआउट आहे? रनआउट. ओके. बॉल झाले 4. 5 बॉल झाला 5. सॉरी 5 बॉल झाले. टोटल 7 रन झाले. 7. 5 बॉल झाले 5. 5 बॉल झाले 7च रन झालेत. विकेट गेला 4. हा नोंद घ्यावी याची. मॅरेथॉन सुपरस्टार 11 तुमच्या 4 विकेट गेल्या त्याची नोंद घ्याव्या. जिंकण्यासाठी अजून पण तुम्हाला 33 धावांची गरज. 33. दुसरं षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल बाकी आहे. बॅट्समॅन संतोष उतरलेला. आता बघू काय करतो आपल्या संघासाठी. अरे चॅलेंजिंग आहे. जे बॅट्समॅन क्रीजवर आहेत त्यांच्याकडे खरं चॅलेंजिंग आहे. कारण पहिल्यापासूनच एक मोठा दबाव ठेवलेला आहे. विलास त्याच्यानंतर साईराज या दोन्ही बॉलरनी दबाव ठेवलेला आहे. बॅट्समॅन प्रतिस्पर्धी संघाला रनच काढून दिले नाहीये. गॅपमधून बॉल बाउंड्रीच्या दिशेने जाताना आणि ह्या चौकारावर समाधान मानव नाही तरी अडवला बाउंड्रीच्या दिशेने. 2 रन तर धावसंख्या 3 धावून त्यांनी काढलेल्या. धावसंख्या 3 ने भर होईल. धावसंख्या झाली 10. अशा तऱ्हेने दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. विकेट गेला 4. तिसरं षटक आता कोणाला देतं बघू आपण. विलासला देतील. विलासला नाही दिली पाहिजे. ओके. अंपायर डिसिजन राकेशने बघू डिसिजन घेतलेला आहे आणि विलासला बॉल दिलेला आहे. विलास शेवटचं षटक असेल विलासचं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. विकेट गेला 4. विलासचं आहे. धावसंख्येत 2 ने भर. नो बॉल का? नो बॉल. ओके 1 मिनिट. धावसंख्येत 3 ने भर पडेला. नो +2 13.
घेतली शबास फ्री हिट आहे. पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. साईराज चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. आम्हाला वाटलं झेल घेतला पण फ्री हिट होता. चांगलीच गोलंदाजी हुलाशी. धावसंख्या जर आपण बघितले धावसंख्या झाली ते म्हणजे 14, अजून 26 धावांची गरज आहे. जर आधीचा जर नो बॉल नसता आणि नंतर टाकला होता पण तो फ्री हिट होता त्याच्यामुळे तो झेलबाद देता नाही आला. चांगली गोलंदाजी हुलाच्या माध्यमातून. लेग बाईज मध्ये रूपांतर होईल. धावसंख्येत एक निभर. धावसंख्या झाली 15. वाईट आहे का? ओके. धावसंख्या झाली 16. चांगली फिल्डिंग बघा पाटीलच्या माध्यमातून. या ओव्हरचा जर आपण विचार केला, तिसरी ओव्हर चालू आहे. 9 हवेत चेंडू कॅच घेण्याचा कॅच नक्कीच होईल. जज नाही करता आलं ना ते कॅच नक्की झाले असते. अशा तऱ्हेने चौकार पंचांचा निर्णय आलेला चौकार. धावसंख्या 4 ने बाहेर पडले. धावसंख्या झाली 21 आणि शेवटचा बॉल असेल पंचा. 5 बॉल झाले. ओव्हरचा जर विचार केला ओव्हरला 11 रन दिल्यात. विलासच्या माध्यमातून 11 रन आल्या. धावसंख्या झाली 21. अजून पण जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे मॅरेथॉन सुपर 11 या संघाला. निर्धाव चेंडू असा तऱ्हेने तिसरा षटक समजतात. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी तुम्हाला 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. आपल्याला आता थोड्याच वेळात माहिती होईल की 4th ओव्हर ही कोणाला देण्यात येईल. ती म्हणजे नमस्कार बॉलर नेम काय? प्रतीक का? भरत. ओके. स्कोर झाला 21. जिंकण्यासाठी अजून 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. पुढील सामना रायझिंग चॅम्पियन वर्सेस रायझिंग सुपरस्टार. तर रायझिंग सुपरस्टार या संघाने आपले संघनायक आणि त्याचे सहकारी सगळ्यांनी सज्ज राहावे क्षेत्ररक्षणासाठी. तिसरी आहे कुठे? ही चौथी? नाही ही चौथी आहे आमची टीमची. चांगलीच गोलंदाजी. कमिटीचे जे प्लेयर इथं आहेत जरा मेंबर कमिटी मेंबर तो जरा बॅनर लावा ना जरा. काय माहितीये का कॅमेऱ्यामध्ये आपला तो बॅनर थोडा फाटका दिसतोय. विनंती करतो जावा ना जरा प्लीज. बॉन्डल आणा फेविक्विक आणा जरा लावून घ्या प्लीज.
क्षेत्ररक्षण थोडं तुम्हाला चांगलंच करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण जर तुम्ही चांगलं नाही केलं तर नक्कीच पराभवाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार. धावसंख्या 25. धावसंख्या दोन्ही पार पडली. धावसंख्या झाली 27. 3 बॉल. चांगलीच गोलंदाजी कमबॅक केलेलं आहे भारतने. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आता. सॉरी, चार बॉल झाले. धावसंख्या झाली 27. जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज करावंच लागेल. हॅलो हॅलो, कॅच नाहीये, चौका जाईल. 4 टर्निंग पॉइंट. 31 झाले. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 9 धावांची गरज. शेवटचा बॉल बाकी आहे यावरचा, 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. याच्यानंतर होणारा सामना रायझिंग चॅम्पियन वर्सेस रायझिंग सुपरस्टार. कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक केलं होतं ठाणेकर सिल्क स्टार संघाने, पण ह्या ओव्हर मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्याच पद्धतीने तुम्ही पराभूतच्या दिशेने वाटचाल केली आणि जिंकण्यासाठी आता फक्त 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 5 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. आता निर्णायक बघू बॉलर कोण आहे. 6 बॉल मध्ये 5. 6 ला 5. साईराजला बॉलिंग देतील का थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल. नाही 2 ओव्हर झालं ना, एकाच्या 2 ओव्हर झाल्या ना त्याच्या विलासच्या. त्याला कसे देतील आता? नाही देणार ना त्याला. उनको दंड लगाया जाएगा, इलेक्शन सही नहीं किए। उपाध्याय जी ऊपर लगे। राकेश चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला विलासच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अजूनही सामना एक निर्णायक स्थितीमध्ये आलेला नाही. अजून अटीतटीचा सामना चालू आहे. 5 बॉल मध्ये धावसंख्येचं बघितलं 4 धावांची गरज. अजून पण 5 बॉल मध्ये संघाचा कर्णधार राकेश आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहे. प्लेयरच नाही बिन. 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली तर बरं होईल अशी माझी विनंती नाही राकेशला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली पाहिजे.
गणेश गणेश शेवटच्या क्षणी असा खेळ नाही चालणार. गणेश आटीतडीचा सामना होता आणि हाच बॉल तुझा निर्णायक होता. या बॉलला विकेट जे गेले असते काहीतरी फरक पडला असता आणि 2 बॉलमध्ये मग 2 धावांची गरज असते. 4 में 2 होते 3 ला नो बॉल. फिन विन. हा नो बॉल आहे का? ठीक आहे, डॉट बॉल आहे. त्यांनी नोका दिला माहिती आहे का 7 प्लेअर आतमध्ये. अरे ओपन ना फक्त बाहेर तुम्हाला हे करायचं ना. नाही दिला डॉट बॉल त्याला कॅन्सल. त्याची नोका त्याला आतमध्ये नाही ना चालतं ना. बाहेर फक्त बाहेर नाही चालत. ठीक आहे चालायचं. समजून घ्या समजून घ्या. बरोबर. आता गणेश यार त्या गणेशलाच घ्या रे कुठेतरी यार. त्या गणेशने मॅरेथॉन सुपर वर्सेस ठाणेकर सिव्हिल हा सामना झालेला आहे. तर या सामन्याचा मानकरी असेल तो म्हणजे त्या गणेशचा जर शाल आणि श्रीफळ म्हणून सत्कार करा गणेशचा. हे काय करतो हे लोक काय करतात. ए मला तर सांग जरा मला कोण सांग विकेट तर नाही केलं ना. मॅरेथॉन सुपर 11 वर्सेस ठाणेकर सिव्हिल या सामन्याचा सामनावीर म्हणजे सामन्यावर असेल मॅन ऑफ द मॅच तो म्हणजे विलास तर यांचा आहे की हारले विलास हारले. हां मग अरे नाही विलासला त्याचा